गाईस, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत मटण वडे. तर त्यासाठी साहित्य घेतले: मेथी दाणे, बडीशोप, जिरे, उडदाची डाळ, धने. हे सर्व आता आपण भाजून घ्यायचं. कढईमध्ये धने आपण टाकलेले आहेत. धने टाकलेले आहेत, ते हलवून घ्यायचे. आता हे धने भाजून घेतलेले, आता हे काढून घ्यायचे. आता जिरे टाकलेले आहेत, ते पण भाजून घ्यायचे. उडदाची डाळ टाकली आहे. आता बडीशोप टाकली आहे, मेथी टाकली आहे. सर्व आता मिक्स करून भाजून घ्यायचं. हे बघा, सर्व भाजून झाले. आता हे काढून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झालं की हे वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये. हे बघा, आता हे थंड झालेलं आहे. आता आपण याला वाटून घेऊ. हे बघा, बारीक वाटून घेतले. तर एक कांदा घ्यायचा आहे, तो बारीक कापून घेतला आहे आणि हा पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. आता याच्यामध्ये थोडा भात पण टाकायचा आहे, म्हणजे ना वडे एकदम चांगले फुलतात आणि एकदम खुसखुशीत होतात, क्रंची. हे बघा, हे अजून बारीक झालेलं नाही आहे. मग आपण थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करूया आणि परत बारीक करून घेऊया. हे बघा, आता चांगलं बारीक झालेलं आहे. वडे बनवताना कधी पण साधारण गरम पाणी घ्यायचं आहे. आता आपण कढई ठेवली आहे, थोडं गरम पाणी ठेवतो करायला. आता गरम पाणी झालेलं आहे. आणि कधी पण वड्यांचं पीठ मळताना गरम पाणी घ्यायचं. तर थोडं आपण गरम पाणी त्यामध्ये ॲड करतो आहे कढईमध्ये. आणि त्यामध्ये थोडं गूळ टाकायचं, म्हणजे वडे चांगले चविष्ट होतात. हे बघा, गूळ वितळत आला आहे. आता हे पाणी आपल्याला मटण वड्यांमध्ये टाकायचं आहे. आता वड्याचं पीठ तयार करायचं आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. ज्वारीचं अर्धी वाटी घेतलं आहे. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ. अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आपण सर्व वाटण घेतलेलं करून आता त्यामध्ये ॲड करायचे. जाड असेल तर चाळणीने चाळून घ्यायचं आहे, पण आता आपण बारीक केलं आहे त्यामुळे आपण असंच टाकतो. कांदा आणि भात आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला होता, तो त्यामध्ये आता ॲड करणार आहोत. अशी हळद घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. हे गुळाचं पाणी घेतलेलं आहे, ते त्यामध्ये ॲड करायचं. आपल्याला लगेच वडे करायचे असेल तर पातळ थोडं घ्यायचं आणि वडे आपल्याला अर्धा तासाने करायचे असेल तर घट्ट मळून घ्यायचं. वड्यांचं पीठ कधी पण आहे ना घट्ट मळून ठेवायचं. पीठ मळताना आहे ना थोडं थोडं पाणी ॲड करायचं. ते पण साधारण गरम आपण केलेलं होतं ते. एकदम सर्व टाकायचं नाही, थोडं थोडं टाकायचं. हे बघा, चपातीचं पीठ कसं आपण गोळा करून ठेवतो तसं वड्याचं पीठ तयार करून झालेलं आहे. बघा, आता आपल्याला वडे करायचे. त्यासाठी पोलपाटवरती आपण पिशवी टाकलेली आहे, म्हणजे वडे आपले चिटकायला नको म्हणून. तर तुम्ही त्यावरती बटर पेपर किंवा दुधाची पिशवी तेही वापरू शकता. आणि वडे करताना सर्वात आधी पिशवीला किंवा प्लास्टिकला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे वडे अजिबात चिपकत नाही. आता वडे तयार होईपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवूया. हे बघा, आपण तेल टाकून घेतो आहे. तोपर्यंत कढईतलं तेल गरम होतं आहे आणि आपले वडे पण इथे रेडी होतील. पण आज तेल लावून घेतलं आहे. हे बघा, हलक्या हाताने नाजूक वडे करायचे. वडे जास्त जाड आणि जास्त पातळ पण नाही करायचे, मीडियम घ्यायचे. मीडियम घेतले ना म्हणजे चांगले फुलतात. कधी होल पण पाडू शकतो. हे बघा, आता वडे आपण तेलात सोडलेले आहेत. हे बघा, वडा किती मस्त तरंगतोय आणि फुगलेला आहे.
आणि वडा जास्त लालसर नाही करायचा आहे, मीडियम करायचं आहे. हे बघा वडा आपलं झालेला आहे, तर नितळून घेतला आहे तेलाचा. बघा टिश्यू पेपरवर आपण टाकलं आहे, म्हणजे काय तेल वगैरे उरलेलं असेल ते टिश्यू पेपर सुकून घेतं. न्यूजपेपर यूज करायचा नाही, कारण की ते केमिकल असतं. बघा आता दुसरा वडा पण टाकलेला आहे. असे वडे एक एक करून घ्यायचे. बघा किती छान दिसतो आहे, मस्त तोंडाला पाणी येईल असं वाटतं आहे. हे बघा पूर्ण तेलामध्ये असं तरंगतो आहे, चांगलं भाजलेलं आहे. आता आपण काढूया त्याला, थोडं तेल नितळून ठेवायचं आहे. हे बघा वडे तयार झालेत आपले. हे बघा मग किती छान दिसत आहेत. नक्की तुम्ही ट्राय करा. हे बघा मटण वडे आपले रेडी आहेत. आणि हा मटण रस्सा आणि मस्त खावा, टेस्टी दिसत आहेत, झणझणीत मटण. नक्की ट्राय करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. साध्या सोप्या पद्धतीचे मटण वडे घरातल्या साहित्यामध्ये बनवलेले आहेत. बाहेरचं काही साहित्य आणायची गरज नव्हती. वा मस्त. मी आता खायला बसते. वा 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 वा.